आलं. हा, नमस्कार. आजच्या या वेबिनारमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. मी डॉक्टर रंजना विनायक पाटील. आज यापूर्वी आपण 15 सेशन घेतलेले आहेत द मॅजिकचे, आणि आजचा आपला 16वा दिन आहे, जादूचा 16वा दिन. तर मी निलिमा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपण वाचन करावं. ओके। 16वां दिन स्वास्थ्य में जादू और चमत्कार। चमत्कार प्रकृति से विपरीत नहीं है, यह तो सिर्फ उसके विपरीत है जो हम प्रकृति के बारे में अब तक जानते हैं। हा, पुढे वाच. हमें ज्यादातर समय स्वस्थ, ऊर्जावान और खुशी से भरपूर महसूस करना चाहिए, क्योंकि संपूर्ण स्वास्थ्य का हमारा जन्मसिद्ध अधिकार हमें ऐसा ही महसूस होता है। हा, बहरहाल तर तो या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअली खरोखर जन्मताच स्वास्थ्य मिळालेलं असतं. परंतु उदाहरणार्थ मला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, माझा मेंदू व्यवस्थित पूर्णपणे काम करतोय, डोळे व्यवस्थित काम करताय, नाक जे आहे ते श्वास घेत आहे, माझी पचन संस्था व्यवस्थित काम करते, कारण मी जेवण करते त्याचं डायजेशन व्यवस्थित होत आहे. नंतर जे डायजेशन झाल्यानंतर जे ब्लड मध्ये रूपांतर झालंय ते सर्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित होत आहे. मी चालू शकते व्यवस्थित कोणाच्याही आधाराशिवाय. तर या सर्व गोष्टी आपल्याला जन्मता मिळालेल्या असतात, तर आपल्याला त्याचं काही फारशी किंमत वाटत नाही. पुढचं वाचा. बहरहाल बहरहाल वास्तविकता यह है कि अधिकतर लोग अक्सर ऐसा महसूस नहीं करते, बशर्ते वे ऐसा कभी करते भी हो। कई लोग बीमारियों और अपने शरीर की कार्यप्रणाली संबंधी समस्याओं या अवसाद व अन्य मानसिक स्वास्थ्य संबंधी समस्याओं से परेशान रहते हैं, जो सभी संपूर्ण से कम स्वास्थ्य की अवस्थाएं हैं। हा, तर या ठिकाणी इथे लेखिका रॉन्डा बर्न असं म्हणताय की आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की स्वास्थ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, तर या सर्व गोष्टी आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या असतात. परंतु एखादी गोष्ट त्यामध्ये थोडासा जरी कमीपणा आलेला असेल, समजा मला वाचन करताना माझ्या डोळ्यातून पाणी येत असेल, तर आपल्याकडे जेवढ्या गोष्टी मिळालेल्या आहेत ऍक्च्युअली परमेश्वराने ज्या दिलेल्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कारण डोळ्यातून पाणी येणे ही एक गोष्ट आहे, पण त्याऐवजी अजून 100 गोष्टी मला फ्रीमध्ये व्यवस्थित करता येत आहेत, तर आपलं त्यामध्ये काय असतं, दुर्लक्ष करतो आपण, आणि जी गोष्ट आपल्याकडे नाहीये त्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करत असतो. तर त्यामुळे इथे लेखिका असं म्हणतायत की जो सभी संपूर्ण से कम स्वास्थ्य की अवस्था है. आता पुढे वाचा. आपके शरीर और मन में आपको संपूर्ण स्वास्थ्य की जिस अवस्था का अनुभव करना चाहिए, उसे जादुई ढंग से शुरू करने के सबसे तेज तरीकों में से एक है कृतज्ञता। दरअसल हम उपचार के जो चमत्कार होते देखते हैं, वे मानव शरीर में तुरंत पूर्ण स्वास्थ्य को दोबारा लौटाने का परिणाम होते हैं, जबकि इससे पहले स्वास्थ्य संपूर्ण या आदर्श से कमतर था। यदि आप यह नहीं सोचते हैं कि कृतज्ञता आपके स्वास्थ्य और शरीर में चमत्कार कर सकती है, तो द सीक्रेट वेबसाइट पर चमत्कार की हजारों कहानियों में से कुछ पढ़ लें। हा, तर इथे रॉन्डा बर्न यांची ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे की त्यावर खूप लोकांनी आपल्या स्टोरीज दिलेल्या आहे की कशा प्रकारे ते संपूर्ण स्वास्थ्य त्यांनी मिळवलेलं आहे. तर म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला एखादी गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली तर आपल्याला त्याबद्दल वाईट वाटत असतं. पण म्हणजे कृतज्ञता न करताच आपल्याला असं वाटतं की मला संपूर्ण स्वास्थ्य मिळालं पाहिजे. परंतु असा एक आपण द सिक्रेट या मूव्हीमध्ये बघितलेला आहे की तो माणसाचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस त्याची हाडं सगळी चकनाचूर चकनाचूर होतात, आणि डॉक्टर सुद्धा त्याला सांगतात की आता तुमचं काहीच होणार नाही. परंतु त्याने कृतज्ञताच्याच म्हणजे मॅजिकचाच त्याने आधार घेतला होता, आणि तो नंतर स्वतःच्या पायाने चालत तो गेला होता. तर हे असे यासारखे अनेक लोकांनी आपले अनुभव या वेबसाईटवर दिलेले आहेत. पुढे. कृतज्ञता की जादुई शक्ति तन मन में स्वास्थ्य के स्वाभाविक प्रवाह को बढ़ाती है, और यह ज्यादा तेजी से स्वस्थ होने में शरीर की मदद कर सकती है। जैसा असंख्य अध्ययन दर्शा चुके हैं, कृतज्ञता की जादुई शक्ति अच्छी शारीरिक देखभाल, पोषण और चिकित्सकीय मदद से भी जुड़ी होती है, जिसका अनुसरण करने का आपने चुनाव किया है। हा, यामध्ये लेखिका आपल्याला सांगते की जादुई शक्ती जी आहे आपल्या शरीराची,
ती ज्यावेळेस तुम्ही कृतज्ञता करता ना त्यावेळेस ती वाढते. म्हणजे समजा आता माझी डोळ्यांची जी पॉवर आहे, जर मी दररोज सारखं डोळ्यांना थँक म्हटलं किंवा माझा हार्ट आहे, हार्टवर मी असा हात ठेवून थँक तू माझ्यासाठी 24 तास चालत असतो. मी झोपलेली असली तरी देखील तुझं कार्य तू व्यवस्थित करत असतो. माझं मला तू आयुष्य देण्यासाठी, माझ्या शरीरातलं सर्क्युलेशन पूर्ण करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असं आपण म्हटलं तर त्या हार्टला सुद्धा जसं आपण एक आई म्हणून घरामध्ये कामं करत असतो. पण जर आपल्या मिस्टरांनी सांगितलं, "वॉव! आजची भाजी किती छान झाली." तर आपल्याला त्यामध्ये काय वाटतं, की म्हणजे आपली काही अपेक्षा नसते, की त्यांनी चांगलं म्हणावं. पण जर त्यांनी चांगलं म्हटलं, तर आपल्याला बरं वाटतं. त्याप्रमाणेच या शरीराला सुद्धा ते ऑर्गन काही कुरकुर न करता आपल्यासाठी काम करत असतात. तर त्यांना आपण कृतज्ञता दिली, तर तो जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम करू शकतो. वाचा. जब आपके शरीर में कोई बीमारी या विपरीत स्थिति होती है, तो हं, जाहिर है इसके बारे में आपके मन में नकारात्मक भावनाएं हो सकती है, जैसे चिंता, कुंठा या डर। लेकिन हं. एक बात ध्यान रखें, बीमारी के प्रति नकारात्मक भाव रखने से स्वास्थ्य दोबारा नहीं लौटता है। वास्तव में इसका विपरीत असर होता है, यानी इससे स्वास्थ्य और भी कमजोर हो जाता है। अपनी सेहत बढ़ाने के लिए आपको नकारात्मक भावनाओं के बजाय सकारात्मक भावनाएं रखने की जरूरत है, और इसका सबसे आसान तरीका है कृतज्ञता। हां, म्हणजे मग आता आपण काय करतो, की माझ्या डोळ्याने आतापर्यंत मला मदत केली होती. परंतु जर का त्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, मग मी त्या डोळ्याबद्दल का वाईट जर बोलत राहिली, सारखंच वाईट बोलत राहिली मी, तर काय होणार, की तुम्हाला असं वाटेल, की अ, अ, मी याच्याबद्दल वाईट बोलल्याने माझा डोळा पूर्वीप्रमाणे काम करेल का? तर नाही. तर कारण काय मी त्याच्याबद्दल निगेटिव्ह झालेली आहे किंवा बऱ्याच वेळा आपल्याला चिंता वाटते. समजा आपल्याला एखादा आजार झाला, तर आपण काय करतो, त्या आजाराशी संबंधित अनेक माहिती Googleवर वगैरे सगळीकडे जातो आणि पुस्तकं वाचत राहतो आणि त्याचे लेख वाचतो. समजा मला स्किनचा काही प्रॉब्लेम झाला, तर मी त्याच्याशी संबंधित Googleवर सगळं शोधून काढणार, त्याचे इमेजेस काढणार, तो आजार कसा झाला का म्हणजे माझं सगळं फोकस मी कशावर करते, त्या आजारावर करते. म्हणजे मी त्या अवयवाबद्दल काय झाली आहे, नकारात्मक झालेली आहे, तर त्याने तुम्हाला काहीही मिळणार नाही. परंतु त्याऐवजी तो अवयव जेव्हा चांगल्या तऱ्हेने माझ्याशी काम करत होता, तर त्याला जर का आपण म्हणजे भूतकाळामध्ये ती स्किन जेव्हा खूप छान होती, त्यावेळेस त्याबद्दल जर का मी चांगलं विचार केला, की कशाप्रकारे ती स्किन मी सुंदर बनवत होती. लोक मला किती छान म्हणत होते, असं जर मी म्हटलं, तर मला त्याचा जास्त फायदा होणार. निगेटिव्ह बोलून मला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, असं लेखिका इथे सांगते. कई लोगों के मन में आप अपने शारीरिक क्रियाओं को लेकर आज आलोचनात्मक विचार और असंतोष की भावनाएं होती है। दुर्भाग्य से ऐसे विचार और भावनाएं स्वास्थ्य के जादुई प्रवाह को भी कम कर देती है। यदि आप अपने शरीर की किसी चीज को पसंद नहीं करते हैं, तो आप अपने शरीर के लिए कृतज्ञ नहीं हो रहे हैं। इस बारे में सोचें। आकर्षण का नियम आपके शरीर के बारे में अधिक शिकायतें और समस्याएं ले आता है, जिन्हें लेकर शिकायत की जा सके। इसलिए अपने शरीर या हुलिये के बारे में शिकायत करके आप अपने स्वास्थ्य को बहुत जोखिम में डाल देते हैं। म्हणजे बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं असतं, की मी पण लहान होते तेव्हा माझ्या नाकाबद्दल मला ते नाक आवडायचं नाही. तर कारण त्याच्यावर तो तीळ आलेला आहे वगैरे असं मला वाटायचं. परंतु मला ते माहिती नव्हतं त्यावेळेस, की हे नकारात्मक आहे. तर आपण जर नकारात्मक एखाद्या अवयवासाठी बोललो, मी तुम्हाला नेहमी सांगते, मला जे शरीर मिळालेलं आहे ते 12,500 कोटीचं म्हणजे आपल्या शरीराचा एक अवयव जर तुम्ही प्रयोगशाळेत तयार करायला गेले, तर 12,500 कोटी रुपये लागतील आणि तरीसुद्धा ते जे काय परमेश्वराने जी दिलेली तुमची अवयवाची कार्यक्षमता असते, ती त्याची नसते. तर अशा प्रकारे जे आपण जर का आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवाशी म्हणजे आपण त्याबद्दल कृतज्ञ राहत नसू, त्याबद्दल कंप्लेंट करत असू. आज मी दवाखान्यात गेली, तर दवाखान्यात एक बाई सारखी असंच बोलत होती, की काहीतरी म्हणत होती, मी जाड आहे म्हणून. तर तिला पण मी तेव्हा सांगितलं, म्हटलं, "आपल्या शरीराबद्दल तुम्ही अशी वाईट बोलू नका, कारण तुम्हाला जे परमेश्वराने कारण तुम्ही त्यासाठी परफेक्ट होतात. म्हणूनच तुमच्यासाठी अगदी योग्य असं शरीर तुम्हाला दिलेलं आहे." तर आपण कृतज्ञताच करायची म्हणजे कृतज्ञता ठेवायची आपल्या शरीराबद्दल. जर तुम्ही वाईट बोललो, तर आपल्याला अजून वेगवेगळ्या आजाराला आपण आमंत्रण देत असतो.
जिसके भी पास कृतज्ञता अपने स्वास्थ्य और शरीर के लिए नहीं है, उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा। हाँ, तर इथे लेखिका म्हणतात की जिसके पास कृतज्ञता है उसे और दिया जाएगा, और जो कृतज्ञ नहीं है उससे जो भी है उसके पास वो भी उससे लिया जाएगा, ले लिया जाएगा। हाँ, हम्म। जिसके पास कृतज्ञता है उससे अधिक दे दिया दिया जाएगा। जाएगा, हाँ। हाँ, अधिक दिया जाएगा, हाँ। इस वक्त आप चाहे बीमार हो, अस्वस्थ हो या दर्द में हो, लेकिन ये शब्द पढ़ते समय आप स्वास्थ्य का उपहार पा रहे थे। दर्द या बीमारी में कृतज्ञता की भावनाओं को जागृत करना बहुत मुश्किल हो सकता है, लेकिन हल्की सी कृतज्ञता भी शरीर में स्वास्थ्य के जादुई प्रवाह को बढ़ाने में मदद करती है। हा, तो या आपल्याला असं वाटतं की मी आजारी असताना मी कशी काय कृतज्ञ राहणार आहे. समजा मला ताप आलेला आहे आणि मी ते पायाला थँक्यू थँक्यू कसं म्हणणार असं आपल्याला सुरुवातीला वाटू शकतं. परंतु तुम्ही जर दररोज प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला हळूहळू तुम्ही थोडी जरी कृतज्ञता केली तरी देखील शरीर तुम्हाला प्रतिसाद देत असतं आणि तुम्ही त्यातून निघून शकता. म्हणजे शेवटी हा सर्व माइंड गेम आहे. हम्म. आज का अभ्यास। स्वास्थ्य में जादू और चमत्कार इस तरह तैयार किया गया है ताकि आपके स्वास्थ्य और प्रसन्नता में उल्लेखनीय वृद्धि हो जाए, और परिणामों की गति को तीव्र करने के लिए हम त्रिआयामी नीति बताने जा रहे हैं। हा, 3 मॅजिक स्टेप सांगते, ती वाचा. ओके, पहला कदम, जो स्वास्थ्य आपने पाया है, मतलब अतीत, बचपन, किशोरावस्था और वयस्क जीवन में आपको जो बेहतरीन स्वास्थ्य मिला था उसके बारे में सोचे। ऐसे समय के बारे में सोचे जब आप ऊर्जा से लबालब थे और खुश थे। मन ही मन 3 अलग अलग समय याद करें जब आप खुद को संसार के शिखर पर महसूस कर रहे थे। उन्हें याद करते वक्त जादुई शब्द धन्यवाद कहे और उन समय के लिए सच्ची कृतज्ञता महसूस करें। यदि आप अपने जीवन के बड़े पलों की याद करें तो आपको बड़ी आसानी से 3 अलग अलग समय याद आ जाएंगे। हा, यामध्ये 3 स्टेपमध्ये पहिला स्टेप आपण कोणता घ्यायचा आहे? आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्यामध्ये एनर्जी होती, एनर्जेटिक आपली बॉडी होती, सगळे अवयव व्यवस्थित काम करत होते, तर त्यासाठी आपण थँक्यू म्हणायचं आहे. सेकंड स्टेप. दूसरा कदम, स्वास्थ्य जो आप प्राप्त कर रहे हैं, मतलब वर्तमान, उस स्वास्थ्य के बारे में सोचिए जिसका लुत्फ आप आज उठा रहे हैं। हर उस अंग, तंत्र और शारीरिक इंद्रिय के बारे में कृतज्ञता महसूस करें जो आपके शरीर में वर्तमान में अच्छी तरह काम कर रही है। अपने हाथों, पैरों, कानों, आंखों, लीवर, किडनी, मस्तिष्क या हृदय के बारे में सोचें। अपने शरीर के 5 कार्यों के बारे में सोचें जो अच्छे हैं, और एक एक करके प्रत्येक के लिए मन ही मन जादुई शब्द धन्यवाद कहें। हा, आपण आपल्या शरीरात आज आज माझे डोळे व्यवस्थित काम करतायत, डोळ्यांना धन्यवाद द्यायचं, हात काम करतायत, पाय करतायत, सगळ्यांसाठी आपण धन्यवाद द्यायचं. हे प्रेझेंट. आता फ्युचर. फ्यूचर। तीसरा कदम, स्वास्थ्य जो आप पाना चाहते हैं, आप अपने शरीर की एक चीज को चुनने जा रहे हैं जिसे आप आज से जादुई अभ्यास के जरिए बेहतर बनाना चाहते हैं, लेकिन आप एक बहुत खास तरीके से इसके लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करने जा रहे हैं। इस आदर्श अवस्था के बारे में सोचे जिसे आप बेहतर बनाना चाहते हैं। जब आप किसी अंग की आदर्श अवस्था के लिए धन्यवाद देते हैं तो आप उसे दोबारा पाने के लिए सक्रिय कर रहे हैं। हा, तर या ठिकाणी भविष्यामध्ये आता समजा आज माझ्या स्किनमध्ये समजा मला प्रॉब्लेम आहे, परंतु मला कशा प्रकारचं शरीर पाहिजे आहे, तर हेल्दी ग्लोईंग स्किन मला पाहिजे. तर आपण त्याबद्दल त्याला थँक्यू म्हणायचं, तर थँक्यू फॉर माय हेल्दी ग्लोईंग क्लीन क्लिअर स्किन. तर तुम्ही यासाठी एखादी तुमची हिरोईन असेल, किंवा आता हिरोईन कशाला, आता एआयच्या साहाय्याने आपलं आपलं पण करता येतं तसं, तर तसं एखादी आपण करायचं. मी तसे फोटो पिक्स काढलेले आहे माझे, म्हणजे एआयच्या साहाय्याने केलेले आहे आणि ते पाहत राहते मी. थँक्यू फॉर माय हेल्दी ग्लोईंग स्किन. तर हे फ्युचर साठी आपण असं करू शकतो. तुम्हाला जी योग्य परिस्थिती पाहिजे, योग्य तुमची स्थिती अवयवाची पाहिजे, ते आपण मॅनिफेस्ट करू शकतो. अक्सर जब किसी व्यक्ति को पता चलता है कि उसे किसी प्रकार का रोग या बीमारी है, तो वह न सिर्फ उसके बारे में बहुत बातें करता है, बल्कि वह रोग पर शोध भी करता है। यानी तबीयत बिगड़ने के संभावित लक्षण और भयंकर परिणामों के बारे में जानकारी इकट्ठी करता है। दूसरे शब्दों में वह उस रोग पर अपना पूरा ध्यान केंद्रित कर लेता है।
बहरहाल आकर्षण का नियम कहता है कि हम समस्या पर ध्यान केंद्रित करके उसे दूर नहीं कर सकते, क्योंकि इससे तो समस्या सिर्फ अधिक बुरी ही बनती है। इसके बजाय हमें इसका ठीक विपरीत करना चाहिए। हमारे शरीर का जो अंग गड़बड़ है, उसकी आदर्श अवस्था पर ध्यान, विचार और भावनाएं केंद्रित करें। हमारे शरीर के किसी अंग की आदर्श अवस्था के लिए कृतज्ञता शक्तिशाली तरीके से हमारे विचारों और भावनाओं का इस्तेमाल करती है, ताकि हम उसे चुंबक की तरह अपनी ओर आकर्षित आकर्षित कर सके, एक झटके में। हां, तर इथे याच ठिकाणी लेखिका आपल्याला सांगते, की आपण आजारी पडल्यानंतर एखाद्या माणसाला कॅन्सर झाल्यावर तो कॅन्सर कशामुळे होतो वगैरे सगळं तो त्याचं लक्ष त्यातच राहतं आणि तो शोधून काढतो. तर असं त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो व्हेन एव्हर इंटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. तर तुमचं इंटेन्शन जर त्या रोगावरच गेलं तर रोगच तुम्हाला अजून तो भयानक परिणाम तुम्हाला दाखवत असेल. त्यापेक्षा तुम्ही जर थँक यू म्हटलं, तर त्याची आदर्श अवस्थासाठी त्याचे मी आता सांगितलं तसे पीक काढलेत, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. आणि तुम्ही तसं तो लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला काय देणार त्या प्रकारची स्किन हेल्दी, ग्लोइंग, क्लीन, क्लिअर अशी स्किन तो तुम्हाला देणार. म्हणजे तुमचा जो आजार असेल त्यानुसार. आप अपने शरीर की जैसी आदर्श अवस्था चाहते हो, 1 मिनट तक उसका मानसिक चित्र देखें और जैसे ही आप मन में अपने शरीर को आदर्श अवस्था में देखते हैं, इस बात के लिए उस तरह कृतज्ञ हो जैसे आपको यह सचमुच मिल गई हो। इसलिए हां. अगर तर बरोबर आहे. हे पीक तुम्ही बघायचं आणि तुमची तशीच शरीराची अवस्था झालेली आहे असं म्हणून तुम्ही त्याला थँक म्हणायचं. हं. इसलिए अगर आप इसलिए आप अपनी किडनी को जादू से स्वस्थ करना चाहते हैं, तो मजबूत और स्वस्थ किडनियों के लिए कृतज्ञ बने, जो आपके शरीर के कचरे को साफ करने करके बाहर निकालती है। यदि आप अपने रक्त में जादू से स्वास्थ्य लौटाना चाहते हैं, तो शुद्ध और स्वस्थ रक्त के लिए कृतज्ञ बने, जो आपके शरीर के सारे अंगों तक ऑक्सीजन तथा पोषक तत्व प्रवाहित करता है। यदि आप अपने हृदय को जादू से दोबारा स्वस्थ करना चाहते हैं, तो शक्तिशाली और स्वस्थ हृदय के लिए धन्यवाद दे, जो शरीर के हर अंग को सही सलामत रखता है। यदि आप हां. जा- कंटिन्यू. हां. यदि आप जादू से अपनी आंखों की रोशनी को बेहतर बनाना चाहते हैं, तो उत्कृष्ट रोशनी के लिए धन्यवाद दें। यदि वह आप अपनी सुनने की शक्ति को बेहतर बनाना चाहते हैं, तो सुनने की आदर्श शक्ति के लिए धन्यवाद दें। यदि आप अधिक लचीलापन चाहते हैं, तो आदर्श ढंग से लचीले और चपल शरीर के लिए धन्यवाद दें। यदि आप वजन कम करना चाहते हैं, तो पहले उस आदर्श वजन के बारे में सोचें जो आप प्राप्त करना चाहते हैं। फिर उस आदर्श वजन पर खुद की कल्पना करें और फिर उसके लिए धन्यवाद दें, मानो आप उसे इसी वक्त प्राप्त कर चुके हैं। चाहे तर आप यामध्ये तुम्हाला जर वाटलं 70 केजी, 65 केजी माझं वजन पाहिजे, तर ते संपेल निलिमा 10 मिनिटात संपेल हां. आपण ओके, घेऊया हाँ, हां. हां. चाहे घे आप पुढे. किसी भी की चीज को बेहतर बनाना चाहते हो, पहले आदर्श अवस्था के साथ स्वयं की कल्पना करें और फिर आदर्श अवस्था के लिए कृतज्ञ बने, मानो आप उसे इसी वक्त प्राप्त कर चुके हैं। हां. यामध्ये तुम्हाला ती आदर्श अवस्था मिळालेली आहे असं आपण म्हणायचं आणि ते मला मिळाल्यानंतर तुम्ही किती आता समजा माझे गुडघे दुखतायत. तर गुडघे माझे चांगले झाल्यानंतर मी काय करणार, तर मी माझ्या मुलाच्या लग्नात डान्स करते आहे किंवा मी गिरनार पर्वत चढून गेली आहे. असं असं समजून आपण त्यानुसार आनंद उत्सव साजरा करायचा आहे. हं. पुढे. हमारे भीतर की प्राकृतिक शक्तियां ही रोग की सच्ची उपकारक है। हं. स्वास्थ्य में जादू और चमत्कार अभ्यास का आप हर दिन अनुसरण कर सकते हैं। यदि आपको आवश्यकता महसूस हो और आप पूर्ण स्वास्थ्य को जादुई तरीके से दोबारा पाने या शरीर के किसी पहलू को बेहतर बनाने की प्रक्रिया को सचमुच तेज करना चाहते हैं, तो आप इसे एक दिन में कई बार भी कर सकते हैं। लेकिन यह अनिवार्य है कि जब भी आपके मन में अपने शरीर या स्वास्थ्य की वर्तमान अवस्था के बारे में कोई नकारात्मक विचार या भाव आए, तो उसकी जगह तत्काल आदर्श अवस्था का चित्र मन में लाए और सचमुच कृतज्ञ बने, मानो आप इसी समय इसे हासिल कर चुके हैं। अपने शरीर की अच्छी तरह देखभाल करने के अलावा स्वास्थ्य को सुनिश्चित करने का सबसे प्रभावी तरीका स्वास्थ्य के लिए कृतज्ञ बने रहना है। म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वस्थ राहायचं असेल तर कृतज्ञ झालं पाहिजे. आता जादुई अभ्यास
तुम्हाला काय आज अभ्यास दिला ओके। घरचा अभ्यास? हाँ, हम्म. अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हो। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, अपने जीवन के उन 3 अलग अलग क्षणों को याद करें जब आप खुद को संसार के शिखर पर महसूस करते थे और उस समय के लिए सच्चा धन्यवाद दें। 3, अपने शरीर के 5 कार्यों के बारे में सोचे जो अच्छी तरह से हो रहे हैं और एक एक करके उनके लिए धन्यवाद दें। 4, अपने शरीर या स्वास्थ्य की कोई एक ऐसी चीज चुने जिसे आप बेहतर बनाना चाहते हैं। 1 मिनट तक अपने शरीर या स्वास्थ्य की आदर्श अवस्था की कल्पना करें, फिर उस आदर्श अवस्था के लिए धन्यवाद दें। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई धन्यवाद शब्द कहें। थँक्यू. आपला झाला आजचा धडा इथे संपलेला आहे आणि थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाचलं तू. तर इथे तुम्हाला 10 नियमते लिहायची आहे की तुम्ही कशासाठी धन्यवाद आहे. आता समजा मला घरासाठी मला धन्यवाद आहे. थँक्यू फॉर माय होम बिकॉज इट गिव्हज मी शेल्टर. नंतर अशाच 10 गोष्टी घ्यायच्या आपण आपल्या शरीरात कशासाठी आपण धन्यवाद आहोत ते लिहायचं. नुसतं धन्यवाद लिहायचं नाही तर ते का ते पण महत्वाचं आहे. आणि नंतर अलग अलग क्षण आपल्या आयुष्यातले घ्यायचे म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर आपण म्हटलंय तसे. त्याचप्रमाणे 5 कार्य आपल्या शरीरात आता मी सांगितलंय डायजेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन या सर्व 5 कार्यांबद्दल धन्यवाद लिहायचं. आणि आपलं आदर्श शरीर कसं पाहिजे त्याची फिगर डोळा समोर आणायची त्यासाठी धन्यवाद द्यायचा आणि रात्री झोपताना आपला मॅजिक रॉक हातात घ्यायचा आणि तो हातात घेऊन आपल्या आजच्या दिवसातली जी सगळ्यात चांगली घटना झालेली आहे त्याला ती सांगायची. थँक्यू 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 व्हेरी मच असं म्हणायचं. आणि तू सुद्धा खूप छान वाचलं त्याबद्दल थँक्यू 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 व्हेरी मच. मला आणि संधी आता दिली त्याबद्दल थँक्यू 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 व्हेरी मच. नाही हे बघ म्हणजे यालाच म्हणतात की आपण प्रेझेन्स ऑफ माइंड. तू लगेच तुझा लॅपटॉप चालूच ठेवला होता. माझा लॅपटॉप बंद झाला तरी तू तुझा लॅपटॉप सुरू ठेवला म्हणजे पटकन आपलं ते कोऑर्डिनेशन झालं. आणि आता ती जी रेकॉर्डिंग असेल ना ती युट्यूबवर अपलोड करून टाकतो आणि त्याची लिंक आपल्या ग्रुपवर टाक मग. थँक्यू व्हेरी चालेल. मच. थँक्यू. आणि आता रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल.